अमेरिकेची लोक कशी असतात कोणास ठाऊक, लय भारी असतात ना का अमेरिकेची लोक. मी पण एक दिवस अमेरिकेला जाणार आहे गड्या. मग अमेरिकेला गेल्यावर तिकडचीच पोरगी पटवतो आणि ती संगच लग्न करतो. काय मजा येईल का. नुसता विचार करूनच मनात गुदगुल्या व्हायला लागलेला का. खरंच एकदा जायला लागतं का अमेरिकेला. नुसतं डॉलरच डॉलर डॉलरच डॉलर. जेव्हा पोत भरून डॉलर घरी घेऊन येईन माझ्या बापासमोर आणून टाकल तेव्हा माझ्या बापाला समजेल नाही गड्या बाबा आपली जावलं दे. अरे तू माझी आवलं दे हेच लय मोठं दुःख आहे मला. बापाचा आवाज कुठं आला मध्ये. अरे गोट्या उठ घदाड्या. ओ पप्पा तुम्ही कधी आला. जेव्हा तू माझ्या समोर डॉलरची पोती आणून फेकणार होता ना तवा. अरे माकड तोंडाच्या उठ, आज सुट्टी आहे तुला. एक काम कर, त्या म्हशी डोंगरात घेऊन जा. हा आणि डोंगरातच थांब आज दिवसभर. आणि जर गिळायला लागणार असेल तर भाकर तुकडा घेऊन जा. हो पप्पा, अहो काय मस्त स्वप्न बघत होतो मी. मी तर अमेरिकेला जायचं स्वप्न बघतोय आणि तुम्ही मला म्हशी वळायला होता होय. सगळ्या स्वप्नाचा भंग करून टाकला. स्वप्नभंग. अरे माकड तोंड्या, तुला अजून साधं ढोंगान धुता येत नाही. ढोंगान पण तुझ्या आई धुते अजून तुझं. अजून चड्डीत मुततोस आणि अमेरिकेला जायचं स्वप्न बघतोय. जा म्हशी वळायला पळ. मला काही इज्जत आहे का नाही हा. आणि चड्डीत मुततो हे आपल्या दोघात राहू द्या. बाहेर नका सांग कोणाला काय बर का. आता कसा आला लाईनीवर. हा मी कोणाला काय सांगत नाही. तू आपलं गपचूप म्हशी घेऊन डोंगरात जायचं आणि दिवसभर तिकडच थांबायचं. घरी बसून बसून असा पण तू रिकामट्याकडे बैल व्हायला लागला गोट्या. अहो पप्पा मी गेलो असतो म्हशी वळायला पण तुम्हाला माहित नाही का मला म्हशी वळता येत नाही म्हणून. मग तुम्ही मला मोकळच कशाला पाठवतो बरं म्हशी वळायला. एक काम करा पप्पा, तुम्ही जा आज म्हशी वळायला. मी पुढच्या बारीला जाईन. अरे सुक्कळीच्या बापाला शिकायला लागला का आता तू. गोट्या तू ना लय शेपरलाय आता. बाळा तुला एका दिवशी असं मारील ना गावातले रस्ते सुद्धा तुला पळायला कमी पडतील. आणि मी काय रस्त्याने पळलोय मग मी गाडी घेऊन पळून जाईल ना. अरे कधी कधी माझ्यावर विश्वास बसत नाही की तू माझी जावला दे म्हणून. ते तुमचं तुम्ही बघत बसा. मला माहितीये का कोणा जावला देऊन काय येते. पर तू जा बरं म्हशी डोंगरात घेऊन जा पटकन. उठ जा बरं लवकर. जरा काम बिम करत जा. म्हणजे कसं तुझं लग्न करताना लोकांना बी आपल्याला काहीतरी सांगता येईल थोडंफार. हो पप्पा अशी काही बी काही कामं सांगता मला. मला माझ्या लेवलची कामं सांगत जा. ही अशी कामं नाही सोबत आपल्याला कळलं का. तुझी कोणती लेवल आहे र हा पिचक्या तोंडाच्या. मग तुला नेमकी कशी कामं सांगायची र सांग ना येणार सळ्या. तुझ्या लेवलची कामं कोणती सांग ना. आपल्याला प्रोफेशनल आणि ऑफेशनल कामं सांगायची. चेक वटवणे, बँकेतून पैसे काढून आणणे, एटीएम मधून पैसे काढून आणणे, ही अशी कामं सांगायची आपल्याला. हा कसली भंगार कामं सांगा तुम्ही. डोंगरात जाण म्हशी वळण हे कर ते कर. हा म्हणजे तुझ्याजवळ पैसे दिलं की गोट्या गायब आणि पैसे गायब. गोट्या अरे माझ्या बापाने कधी माझ्या विश्वास ठेवला नाही आणि मी तुझ्यावर ठेवणार आहे का. पैशाच्या बाबतीत तर अजिबातच नाही. हो पप्पा आपल्याकडे 50 एकर जमीन आहे. मग आपल्याला काय काम करायची गरज आहे. मस्त आरामात बसून खायचं ना. मग त्या 50 एकरात काम कोण करणार र हा तू यायचा नवरा का. माझ्या आईचा नवरा तुम्हीच आहे ना. अरे आळशी भोकाच्या तुला आई तर कोण देईन मग. माकडा काम करायला लागतंय तवाच पोट भरतय. आई तर कोण देईन तुला. दे रे हरीन पलंगावरी. एक तर अभ्यासात तू ढय ढ. तुला एकाचा पाडा पाठ करायला 5 वर्ष लागले आणि तू अमेरिकेला जायचं स्वप्न बघायला लागला का हरामखोरा. हो पप्पा ते काही असो पण मी काय म्हशी वळायला जाणार नाही. तुम्हाला मी आत्ताच मराठी सांगून ठेवतो. रोज मला इंग्लिश मध्ये सांगायला लावू नका. तुम्हाला जा वाटलं तर जा नाही तर राहा. असा कसा जात नाहीस रे तू. लहान आहे का तू आता टोन घ्या. लग्नाला आलास ना आता हा आणि काम करायच्या नावाने शिमगा. हे पहा मला फोर्स करू नका बर का. नाही तर बघा तुम्ही. नाही तर काय करशील र काय करशील म्हणला तू. पळूनच जाईल. अरे तुझं पळून गेला ना मी आजच अख्ख्या गावाला पेढ वाटील. आणि गोट्या ह्या असल्या कोरड्या धमक्या ना मला नाही द्यायच्या. त्या तिकडे द्यायच्या कोणाला बी. आळशी भोकाचं. हा जावा मग तुम्ही.
नका मा डोकं फिरू. तुझी का शिकर. ओय गोट्या, आलंय म्हातार. इतक्या माझ्या बापाने डोकं खाल्लं आणि आता ह्या म्हाताऱ्याचं काय नवीनच उठलं काय माहिती. काय हो, काय म्हणून नरडे काढून राहिले? काना नुसतं गण 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 आवाज करून राहिले. अरे एकदा दुकानाचं बरं, मला बिडी आणून दे आणि तंबाखूची पुडी आणून दे. ए म्हाताऱ्या, तुला आणायचं असेल तर आण, नाही तर राहून दे. मा डोकं नको फिरवर का, मला झोपू दे. काय डोकं नको फिरू म्हणजे? अरे तुला अक्कल आहे का? रिकामट्या इकडे उठ आणि मला बिडी आणून दे. आईला काय ह्या म्हाताऱ्याचा मध्येच नांगा उठलाय. हो, काय लावलं हो तुम्ही? का म्हणून नातवाला त्रास देत असता? ह्या वयात बराच जोर आहे तुम्हाला बेड्या वाढायला. तोंडाने धुरात मध्ये वाढता आणि लग्नातून बाहेर काढता. करे शेंबड्या, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर ना. तुला बिडी आणून दे म्हटलं तर पुढचंच बोलतोय तू. शासले हलकी फुलकी भंगार काम करत नसतो बरं का आपण. आत्ताच सांगून ठेवतो तुम्हाला. आणि मला पैसे मागतो तर रे गोट्या, बडबड करतो का जास्त? राज्या बेड्या प्याव नाही, त्यानं माणसाच्या फासोळ्या खराब होत्यात. आणि आता तुमच्या अर्ध्या गावऱ्या तर मसनात गेल्या, कशाला मारायला वाटतं का बिड्या? बरगड्या नाही रे सुक्कळीच्या, त्यानं किडनी खराब होत असती. आणि तुला काय करायचं रे? माझ्या फासोळ्या खराब होऊ नाही तर किडनी खराब होऊ, तू जा आणि बिडी आणून दे. बाकी नाटक नको करू, उठ. मी जाणार नाही. का म्हणून नाही जाणार? तुम्ही ना माझ्या नाव 5 एकर शेती करा, मग तुमची सगळे काम ऐकतो मी शेवटपर्यंत. मग बिड्याच काय, तुम्हाला काय बी आणून देतो मी. आईला तुझा बाप बी तसंच रे आणि तू बी तसंच झालास. तुम्हाला माझ्या इष्टाची सेवा दुसरं काय दिसत नाही का रे डुकरा हो? तुला फक्त बिड्या नाही लावल्या तर तू डायरेक्ट माझ्याकडे 5 एकर मागायला लागला. मग आपल्याला असली भंगार सांगार काम नाही सांगायची. तुझा बापही तसंच हरामी निघाला आणि तोही तसंच हरामी आहे. बाप 10 नंबरी आणि बेटा 100 नंबरी. हा, माझा बाप तर लय गप्पा मारू लागला आणि म्हातारा म्हणतोय तुझा बाप आणि तू तर सारखाच आहे. हो, माझं डोकं नका खाऊ बरं का. आता माझी आराम करायची वेळ झाली, त्यामुळे मला डिस्टर्ब कोणी करू नये. एका डाणक्यात तुझा आराम काढीन. माझं काम ऐकत नाही का तू? थांबा रे जरा, तुम्हाला एक दिवस असा झटका दाखवणार आहे ना माझा. मला माहिती आहे तुम्ही अशीच नाटकं करणार, म्हणून मी माझ्या जमिनीचा अजून एक तुकडा पण तुमच्या नाव केला नाही आणि मरेपर्यंत करणार बी नाही. अहो तेच तर म्हणतोय मी, जमीन कुठे जाणार आहे? तुम्ही मेले तर ते आमच्याकडे येणार आहे ना. त्याचं टेन्शन तू नको घेऊ, मी बघतो त्याचं काय करायचं ते. तू फक्त दुकानात जातो का नाही हे सांग, तुला शेवटचं विचारतो मी एकदा. मी जाणार नाही, तुमचं तुम्ही जा आणि तुमचं तुम्हाला बिड्या घेऊन या. अरे हराम करा, तू सारा दुनियाचा आळशी साऱ्या गावाला माहितीये तुझ्या अंगात किती आळस येते. हा, काहीतरी कर रे गोट्या, नाही तर तुला कोणी ना पोरगी देणार नाही आणि कोण दारातही उभे करणार नाही. कुत्र्यासारखे हाल होतील तुझे, कुत्र्यासारखे. अरे काय आहे मात्राचा नांगा उठलाय आज, काय बोलायला लागले हे? एक दिवस भीक मागायची बारी येणार तुझ्यावर, एवढं ध्यानात ठेव फक्त तू. मी आहे म्हणून तरी तुमचं बरं आहे, नाही तर एवढ्या दिवसात तुमच्या भीक मागायची बारी आली असती. निवळ बापावर गेलास हरामखोरा. आणि तो तुझा बाप आहे ना, तो पण असाच होता, पण त्याला दांडकीने हाणून मी सरळ केला. दररोज मार खायचा माझ्या हातचा, दररोज. आणि तुला सांगतो, जर तू नाही सुधारला तर तुला चोऱ्याच करायला लागतील एक दिवस. हे म्हाताऱ्या, अरे काय बोलायला लागला? मर की एकदाचा आणि कर की आम्हाला मोकळं.